क्रिस्टलची CCS09 या कपाशीच्या व्हरायटी बद्दल बोलायचं झालं तर या व्हरायटीमध्ये तुम्हाला 6 ते 6.5 ग्राम पर्यंत बोंड मिळून जाते. त्यासोबतच ही व्हरायटी मध्यम कालावधीची आहे, म्हणजेच ही जवळपास 160 ते 165 दिवसांमध्ये तुमचं पूर्ण उत्पादन हे तुम्हाला देऊन देईल. शिफारसीनुसार ही व्हरायटी तुम्ही महाराष्ट्रामध्ये, त्यासोबत गुजरातमध्ये आणि राजस्थानमध्ये लावू शकता. ही व्हरायटी जोमदार आणि ताट वाढणारी व्हरायटी आहे, म्हणजे बोंडाची साईज जास्त असली तरी ही व्हरायटी वाकून मुडणार नाही, ताट उभी राहणार. त्यासोबतच या व्हरायटीमध्ये तुम्हाला उत्कृष्ट बोंड धारणा दिसेल आणि या व्हरायटीमध्ये तुम्हाला पातीगड आणि जे बोंड गड होते ते या व्हरायटीमध्ये तुम्हाला कमी दिसेल. आणि वेचणीच एकदम सोपी व्हरायटी आहे. CCS09 मध्ये तुम्हाला बोंड चांगलं उमललेलं दिसेल आणि त्यासोबतच ही व्हरायटी तुम्ही ओलतीच्या वावरात पण लावू शकता आणि जर का तुमचं कोरडं वावर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही हे व्हरायटी राहू शकता. आणि या व्हरायटीला तुम्ही चांगले खतं टाकले आणि चांगलं पाणी वगैरे ओढलं, याचं चांगलं व्यवस्थापन केलं तर याच्यापासून तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता. त्यासोबतच जे तुम्ही खतं वगैरे टाकता त्याला पण ही व्हरायटी चांगली रिस्पॉन्स करते. की ही व्हरायटी तुम्ही तुमच्या शेतामध्ये कधी लावलेली आहे, कारण की 2010 पासून लॉन्च झालेली आहे, तर तुम्ही एखाद्या वेळा ही व्हरायटी लावलीच असेल तर तुमचा अनुभव पण तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता की ही व्हरायटी कशी आहे, जेणेकरून बाकी कास्तकारांना हे माहित पडेल की ही व्हरायटी त्यांच्या शेतात त्यांनी लावायला पाहिजे की नाही लावायला पाहिजे. त्यासोबत तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणत्या व्हरायटी बद्दल आणखी माहिती पाहिजे.